तुम्ही रोज चालता आणि म्हणता माझ्या गुडघ्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण खरं सांगायचं तर फक्त चालणं पुरेसं नाही। मी रोज लोकांना भेटतो, ते रोज चालतात, पण तरीही त्यांच्या गुडघ्यांना पेन होते। मी डॉक्टर ईशान शेवते, ऑर्थोपेडिक सर्जन। तुमच्या गुडघ्यांना फक्त चालणं पुरेसं नाही, त्यांना सपोर्ट देणारे मसल्स म्हणजे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग आणि हिप्स मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे। कल्पना करा, रोज चालत आहात, पण तुमचे थाय अँड हिप मसल्स वीक आहेत। सगळा स्ट्रेस तुमच्या गुडघ्यांवर, गुडघ्याच्या वाटीवर पडतो। हळूहळू पेन, स्टिफनेस आणि आर्थरायटिस होऊ शकतो। बरेच लोक म्हणतात फक्त वॉकिंग चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण ही लहान कमजोरी अननोटीस राहते आणि मोठा प्रॉब्लेम बनू शकतो। तर उपाय काय? वॉकिंग सोबत काही फिजिओथेरपीचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस केले पाहिजे, ज्यांनी आपले थाय आणि हिप मसल स्ट्रॉंग होतात। वेट्सच्या माध्यमाने किंवा थेराबँडच्या माध्यमाने ह्या गोष्टी तुम्ही करू शकता। त्याचबरोबर काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस त्याबरोबर केले पाहिजे। हे तुमच्या गुडघ्यांना मजबूत करतात आणि लॉंग टर्म प्रोटेक्शन देतात। म्हणजे लक्षात ठेवा, फक्त चालणं पुरेसे नाही। स्ट्रॉंग मसल्स आणि फ्लेक्सिबल जॉइंट्स म्हणजे पेन फ्री अँड हॅपी नीज। रोज चालत राहा, पण स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी देखील ॲड करा।